हे सगळं म्हणजे येणार म्हणजे अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न हे कोणाकडून तर केला जात आहे का? हे तुम्ही भाजपमध्ये येणार, त्यांनी येणार नाही म्हणणार, तुम्ही ऑफर दिलं म्हणणार. हे अस्थिरता निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे का आगामी लोकसभा निवडणुकीत? आता मला माहिती नाही, पण आपण आपल्या भूमिकेशी स्पष्ट असणं हे प्रत्येक राजकीय पक्षाचं काम आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारची काही विचारसरणी वाढू शकणार नाही. तर सोलापूरच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा प्रकल्प साकारला जातोय, 15,000 घरे होत आहेत. त्याही कार्यक्रमाचं काही निमंत्रण दिलं तुम्ही यावं तिथं म्हणून? अजून तरी नाही मला, पण त्याचं मी कौतुक करतो. आडम मास्तरांचंही मी कौतुक करतो की मी त्यांनी नेहमीच म्हणतो तो गरिबीतून आलेला कार्यकर्ता आहे आणि ज्या तऱ्हेनं त्यांनी एक प्रोजेक्ट केला, हा दुसरा प्रोजेक्टही करतो, त्याचं मी अभिनंदन करतो. खरं म्हणजे राजकीय पक्षाचे असलं म्हणून त्याचा द्वेष करणं अशा प्रकारे भूमिका असता कामा नये. तर आपण गृहमंत्री असताना बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचा एक मोठा प्रकल्प सोलापूरमध्ये साकारलेला होता. पंतप्रधान त्या दौऱ्यावरती येत आहेत. पुन्हा एकदा ते सुरू व्हावं, सोलापूरचं भलं होईल, देशाचंही भलं होऊ शकेल, असे काही विनंती आपण या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून? काय असं आहे, ते बांधकाम झालेले BSFचं इथं टाकळीला अजून त्याचं काही आता 5 वर्ष होऊन गेले तर अजून त्याच्यामध्ये काही झालेलं नाही, फर्निचर नाही, काही नाही. त्यांचे जे लोक आहेत तिथले त्यांनी कॉग्निझन्स घ्यावं त्याचा. आणि जे हुन्नूरला भूमिपूजन झालंय, सीमा सुरक्षा दल, हन्नूरला हा सीमा सुरक्षा दल SSB सशस्त्र सेना बल, सशस्त्र सेना बल, म्हणजे मी दोन्ही युनिट आणलेले होते, पण ते आता त्याचं कॉग्निझन्स घेत नाहीत. त्याला आपण काय करणार? त्याच्याकरता आता कोण खासदार होईल ते फाईट करतील. चलो, थँक्यू सर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.